शेतकरी बंधूंनो नमस्कार. सद्यस्थितीत आंबा हे पीक मोहराच्या आणि फळं धारण्याच्या स्थितीत आपल्याला आढळून येत आहे. प्रत्येक ठिकाणी आंब्याचे जे मोहर आहे तो मोहर आता कुठेतरी कन्वर्ट होत आहे फळांमध्ये आणि या कालावधीमध्ये या मोहराची खूप मोठ्या प्रमाणात गळ होते. छोटे छोटे जे फळं तयार होत आहेत ते फळं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गळत आहेत आणि त्याचे काही कारणं आहेत. त्या कारणांमध्ये त्याला लागलेले कीड, ज्या किडींमध्ये मावा, तुडतुडे, मीजमाशी, पिठ्या ढेकूण अशा प्रकारचे किडे त्याला कारणीभूत असतात. त्याचं दुसरं मेजर कारण म्हणजे त्याच्यावर येणारे बुरशीजन्य रोग, त्याच्यामध्ये करपा, डाउनी मिल्ड्यू अशा प्रकारचे रोग ह्या फुलगळीला कारणीभूत असतात, मोहरगळीला कारणीभूत असतात. आणि वातावरणामध्ये सातत्यानं होत असलेला बदल, हे 3 मुख्य कारणं आहे की ज्यामुळे ह्या आंब्यामध्ये फुलांची खूप मोठ्या प्रमाणात गळ होते आणि फळांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गळ होते. आज आपण तेच जाणून घेणार आहोत की ही जी गळ आहे ही गळ आपण कशी थांबवणार. त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत काही गोष्टींची शिफारस केलेली आहे, ज्याच्यामध्ये फवारणीचे काही शेड्यूल आहेत. ते फवारणी शेड्यूल आपण आज जाणून घेणार आहोत. आपलं सर्वांचं कृषी विज्ञान केंद्र बुलढाण्याच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मी डॉक्टर अनिल दारू आपले सर स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, सद्यस्थितीत जे फुल धारणेवर म्हणजे मोहर धारणेवर आंबा पीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला 15-15 दिवसाच्या अंतराने काही फवारण्या घेण्याची गरज आहे. मी सांगितल्याप्रमाणे ज्या किडी आहेत, रोग आहेत, यांचं नायनाट या दरम्यान जर आपण केलं, यांचं व्यवस्थापन जर केलं तर निश्चित आपल्याला या फुलगळीमध्ये कमतरता झाल्यासारखी दिसून येते आणि ती आपण कुठेतरी रोखण्यात यशस्वी ठरू शकतो. त्या फवारण्यांमध्ये आपल्याला कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा आणि विद्राव्य खतांचा समावेश करण्याची गरज आहे. तर कीटकनाशकांमध्ये इमिडाक्लोप्रिड असेल, जे की आपल्याला 1 मिली प्रति लिटर पाण्याच्या हिशोबाने घ्यायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण थायमिथॅक्झॉम 25% म्हणजे 25% जे थायमिथॅक्झॉम आहे ते आपण 1 ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त क्युनॉल असेल, क्युनॉल आपण 3 ते 4 मिली प्रति लिटर पाण्याचं, या 3 कीटकनाशकांपैकी कोणतेही एक कीटकनाशक, त्यासोबतच ब्ल्यू कॉपर म्हणजे ज्याला आपण कॉपर ऑक्सिक्लोराइड नावाने ओळखतो हे बुरशीनाशक, किंवा हेक्झाकोनाझॉल 5% EC वाला ज्याला आपण कॉन्टाप या नावाने बाजार नावाने ओळखतो. त्याच्या व्यतिरिक्त 22 म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बनडायझिम 50% WP आहे. या 3 बुरशीनाशकांपैकी कोणतंही एक बुरशीनाशक आलटून पलटून आणि सोबत 05234 विद्राव्य खत, जे की आपल्याला 10 ग्राम प्रति लिटर पाण्याच्या हिशोबानं फवारणीकरिता वापरायचं आहे. या 3 गोष्टींचा समावेश करून आपल्याला 15-15 दिवसाच्या अंतराने जर आपण या आंबा पिकामध्ये फवारणी केली तर निश्चितच आपण ही जी फुलगळ आहे आणि फळगळ आहे आंब्यामधली, त्याचं व्यवस्थापन करण्यास यशस्वी होऊ शकतो. आपले या आंब्याच्या फळगळी संदर्भातले किंवा मोहराच्या संरक्षण संदर्भातले काही प्रश्न असतील ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्याचे उत्तर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद.